आपला आवाज कोकण 24 तास। लवकरच होऊ घातलेल्या रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळासाहेब माने यांनी रत्नागिरी शहरात पदयात्रा काढून एक प्रकारे प्रचाराला सुरुवात केली आहे। हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुठं वाट म्हणजे पोचती गेला, रगत निघल तरी बी हसल शाबासकीची, रगत निघल तरी बी हसल शाबासकीची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या कशाची, परवा हवी कुणाची। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळासाहेब ठाकरे यांची पदयात्रा मिरकरवाडी येथे गेली असता त्यांनी मिरकरवाडा मच्छीमार बंदरावर सुविधा नसल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। आज माझी दुसऱ्या दिवसाची पदयात्रा रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा ज्याचे आर्थिक उलाढाल होते त्या मिरकरवाडा बारमाही मच्छीमार बंदराच्या जेटीवरती मी या ठिकाणी उभा आहे। हजारो शेकडो नौका या ठिकाणी आहेत। हे बंदर गेली 22 वर्ष याचं काम चालू आहे आणि इतकी एवढी मच्छीमारीतून निर्यात होते, परदेशी आपल्याला त्या ठिकाणी परकीय चलन मिळतं। इथला आमचा मच्छीमार बांधव जो आहे खूप मेहनतीनं मासेमारी करत असतो, परंतु आजही कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी सुविधा नाहीत। स्वच्छ पिण्याचं पाणी या ठिकाणी नाही, अस्वच्छता हायजेनिक या ठिकाणी काही नाही, अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे। अंतर्गत इथल्या व्यवस्था करून इथं कोल्ड स्टोरेज करणं, इथं मच्छी मार्केट करणं, चांगल्या प्रकारच्या फॅसिलिटीज उपलब्ध होणं यासुद्धा आज या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत। आणि त्यामुळं हे जर आपण पाहिलं या ठिकाणी हे सगळं गाळानं भरलेलं मच्छीमार हे बारमाही बंदर आहे। खरं तर गेले 21 वर्ष या सगळ्या घोषणा त्या ठिकाणी हे बाजूला पलीकडं भगवती बंदर आहे आणि माझ्या मागच्या बाजूला मिऱ्याचा आमचा डोंगर आहे आणि त्यामुळं राज्य शासनानं या विषयाकडे तातडीनं लक्ष देणं गरजेचं आहे। रत्नागिरी नगरपालिका हद्दीमध्ये हे बंदर असल्यामुळं रत्नागिरी नगर परिषदसुद्धा विशेष करून स्वच्छता पाणी पुरवठा या विषयाला ह्या प्राधिकरणाला किंवा मिरकरवाडा मच्छीमार बारमाही बंदराला बंदर करणं आवश्यक आहे। आणि इथला मच्छीमारमध्ये त्यांच्या मनामध्ये प्रचंड मोठ्या असंतोष आहे, नाराजी या ठिकाणी आहे आणि त्यामुळे याच्यात चांगल्या सुविधा होऊन चांगले बदल होणं खरं तर गरजेचं आहे। भाभी या भागातून नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करत आहेत। आज त्या पुन्हा एकदा जनतेचा कौल घेण्याकरता गोदड भाभी आमच्या सज्ज झालेल्या आहेत। शहर प्रमुख प्रशांत साळुंकेसह आमची सगळी मंडळी जी आहेत, पक्ष पदाधिकारी, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख अशा प्रकारे हा दुसऱ्या दिवसाचा आमचा पदयात्रेचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे। रत्नागिरी शहरातील स्वच्छतेचे 3-13 वाजले असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळासाहेब माने यांनी पदयात्रेदरम्यान पत्रकारांशी बोलताना केला आहे। आज 5 नोव्हेंबर 2025 रोजी रत्नागिरी नगरपालिका हद्दीतील आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदयात्रेच्या दुसऱ्या दिवसाचा शुभारंभ झाला। आमच्या माजी नगरसेविका रशीदा भाभी गोदड, आमचे शहर प्रमुख सन्माननीय साळुंके साहेब आणि सगळे आम्ही मंडळी या ठिकाणी आलो आहे। आज ही पदयात्रा वॉर्ड क्रमांक 14 मधील मिरकरवाडा भगवती बंदर परिसरातून आम्ही आज चाललो आहे। आता अकबरी मंजिल मिरकरवाडाकडून आम्ही पुढे जाणार आहोत। इथं कचऱ्याचं खूप मोठं साम्राज्य आहे। स्वच्छ भारत अभियान करण्याची योजना केंद्र सरकारची, राज्य नगरपालिकेची आहे, परंतु इथली ही दैना पाहता अत्यंत असा दुर्गंधी या ठिकाणी आहे आणि इथं प्लास्टिक आहे, अन्य सगळा या ठिकाणी कचरा आहे आणि तो रत्नागिरी नगरपालिकेनं अद्याप स्वच्छ केलेला नाही आणि त्यामुळे इथल्या जनतेमध्ये असंतोष आहे। आणि रत्नागिरी नगरपालिका प्रशासनाला माझी विनंती या निमित्तानं आहे की 24 तासाच्या आत हा कचरा इथला उचलला पाहिजे, नाही तर हा कचरा घेऊन ते नागरिक घेऊन आम्ही नगरपालिकेमध्ये उद्या येऊ। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर,
इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।